मॅडम तुम्ही कुठून आलेला आहात? मी मुंबईमधून आलो. तर या प्रोजेक्टचं नाव काय आहे? ह्या प्रोजेक्टचं नाव आहे आधुनिक बैलगाडी किंवा बैलांच्या अंगावरचं ओझं कमी करणे. सांगा मॅडम, याचा फायदा, उद्देश आणि याचा खर्च. हा, तर मी सांगते. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माहितीनुसार भारत एक कृषीप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तर ही शेती करत असताना आजकालचे शेतकरी आजही मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडीचा वापर करताना दिसून येतात. आपल्या सर्वांच्याच मनात एक प्रश्न असा येतो की बैलगाडीचा वापर का करावा. आज भारतातही खूप सारे साधने अशी आली आहेत, ट्रॅक्टर सारखी साधने आहेत, तर बैलगाडीच का? तर बैलगाडी यासाठी की ट्रॅक्टर हा छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण त्याची किंमत 1 लाख ते 10 लाखापर्यंतची असते. आणि ते जरी एखाद्या शेतकऱ्याने तो ट्रॅक्टर घेत, त्यामुळे ते छोट्या शेतकऱ्यांना ते परवडत नाही, म्हणून ते बैलगाडीचा वापर करतात. पण बैलगाडीचाही वापर करत असताना एक समस्या अशी येते की बैलांच्या अंगावरती जर जास्त ओझं आलं तर बैल जखमी होतात, त्यांच्या मानेला पायाला जखमा होतात आणि त्यांच्या जीवाला धोका होतो. प्राणी आहेत ते. तर यासाठीच आपण एक उपाय म्हणून ह्याच्यामध्ये एक सस्पेन्शन ऍड केलं आहे. ते सायकलमध्ये यूज होणारं सस्पेन्शन आहे. सस्पेन्शन खूप प्रकारचे असतात. शॉक ऑब्झर्वर, स्प्रिंग, शॉक ऑब्झर्वर, फोर्क, या तिघांमध्ये खूप मोठं अंतर आहे. तर इथे आपण एक शॉक ऑब्झर्वर यूज केला आहे. शॉक ऑब्झर्वर खूप प्रकारचे असतात. सायकलमध्ये वापरला जाणारा शॉक ऑब्झर्वर बाकी शॉक ऑब्झर्वर पेक्षा वेगळा असतो. हा शॉक ऑब्झर्वर कायनेटिक एनर्जीला हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्यामध्ये ओलासा पदार्थ निर्माण करतो, ओलसरपणा निर्माण करतो. आणि यामुळे खडबडीत रस्त्यांमुळे बसणारे हादरे बसत नाहीत. आणि ते एक तिसरं चॅक ऍड केलेलं आहे, ज्यामुळे दोन्ही बैलांवरती जे ओझं येत होतं ते 2 बैलांपुरतं मर्यादित न राहून तिसऱ्या चाकावरती येणार, ज्यामुळे ह्याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. हे साधारणपणे फक्त 5,000 ते 6,000 हा एवढा यंत्र येईल. हा रिमुवेबल आहे, ह्याला आपण काढू शकतो. तो आता छोटे असल्यामुळे ते काढताना येते. ह्याला आपण नांगरणी करत असताना सुद्धा ह्याचा वापर करू शकतो. नांगरणी करत असताना जेव्हा बैलांना माती ओढावी लागते तेव्हा सुद्धा त्यांच्या मानेवरती खूप ताण येतो, त्यांच्या चेहऱ्यावरती तो थकावा दिसून येतो, म्हणून आपण हा तिथे पण युज करू शकतो. फक्त ह्याच्या चाकाची डिझाईन थोडी रफ बनवावी लागेल. मुंबईत राहून सुद्धा ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना एवढा चांगला विचार केला, तुमचं खूप अभिनंदन करतो. आणि ही या प्रकारची बैल महाराष्ट्रातल्याच नव्हे, जिथे जिथे हा माझा व्हिडिओ जाईल तिथल्या समस्त शेतकऱ्यांनी बनवावी असं मला या प्रसंगी मनाचं वाटतं. आणि आपलं अजून एकदा अभिनंदन.